स्तमृतिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्. सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज या सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादाने 173वा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सराला बेट माता गोदावरीच्या कुशीत छोट्या स्वरूपामध्ये, जरी स्वरूप छोटं असलं तरी त्याचा आनंद हा मोठा आहे. कारण त्या परमात्म्याचं नामस्मरण या ठिकाणी चालू आहे. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुतकल्प वासा यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामनान कदापि तुल्यम. गोकोटी दानम ग्रहणेषु, ग्रहणामध्ये कोट्यावधी गायी दान दिल्या. प्रयाग गंगा युतकल्प वासा, गंगेच्या प्रयागाच्या ठिकाणी कल्पचे कल्प वास्तव्य केलं. यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम, यज्ञामध्ये मेरुतुल्य सुवर्ण दान दिलं तरी गोविंद नामनान कदापि तुल्यम, त्या परमात्म्याच्या नामाच्या पुण्याची तुलना होऊ शकत नाही. आणि ते भजन या ठिकाणी चालू आहेत. भजन पवित्र असावं, प्रेमाने केलेलं असावं. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. ओंगळवानं भजन असेल तर ते नरकाला घालणार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. ज्ञान असेल, अभिमान असेल तर ते नरकात नेणार आहे. आणि म्हणून भजन शुद्ध असावं, परमात्म्याकरता असावं. आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये जे भजन असतं हे शुद्ध आहे. प्रत्येक जण स्वइच्छेने आलेला असतो. यावर्षी संपूर्ण विश्व या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये आहे आणि त्यामुळं साध्या पद्धतीने नित्यनेम म्हणून आपण हा सप्ताह करीत आहोत. कारण 173 हे वर्ष आहेत. यापूर्वी 172 वर्ष होऊन गेलेत. एवढ्या वर्षांपासून हा सप्ताह अखंड अविरत चालू आहे आणि म्हणून त्याला खंड होता कामा नये. आणि आपण अशाही परिस्थितीमध्ये खंड होऊन दिला नाही. टाळकरी भजनांची संख्या जरी कमी असली तरी उत्साह मात्र कमी नाहीये. उत्साहामध्ये भगवंताचं भजन चालू आहे आणि हेच महत्वाचं आहे. योग याग जप या सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ नाम हे साधन सांगितलं. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. जो मार्ग सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांनी आपल्याला सांगितला त्या मार्गाने आपण चाललोय, परमार्थ करतोय. काय आवश्यकता याची? समाजामध्ये असा एक वर्ग आहे की का निरर्थक वेळ वाया घालवावा बरं. त्या देवाचं भजन कोण देव पाहिलं नाही. डोळ्याने पाहिला का देव कोणी? तो दृष्टीचा विषयच नाहीये. इंद्रियांचा तो विषय नाही आहे. आणि इंद्रियांचा विषय नसल्यामुळं इंद्रियाला तो आकलन होऊ शकत नाही. त्यामुळे इंद्रियाद्वारे तो जाणल्याही जाऊ शकत नाही. ज्ञानेंद्रियांद्वारे तो जाणल्या जाऊ शकत नाही. मनबुद्धीद्वारे तो जाणल्या जाऊ शकत नाही.
कारण मन आणि वाचेच्या पलीकडे आहे तो. मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीच्या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजावे, भक्तीच्या मापाने त्याला मोजायचंय. एक राजा होता, नास्तिक होता, देव मानत नव्हता. एक दिवसाने सभा भरवली, मंत्रिमंडळ बोलावलं. मंत्रिमंडळामध्ये विचारलं, कोणी देव पाहिलंय का? तुमच्यापैकी कोणी देव सिद्ध करू शकतो का? एकाला विचारलं, एका मंत्र्याला. त्याने सांगितलं, आपल्याला काय यातलं कळत नाही, हे आहेत ना हे दुसरे मंत्री, हे त्यातले तज्ञ आहेत, यांना विचारा. दुसरे मंत्री म्हणजे हो, मी सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे, 8 दिवसाची वेळ दिली. माझं समाधान झालं पाहिजे, देव आहे हे तू सिद्ध करून दाखवलं पाहिजे, नाही तर तुला फाशीवर जावं लागेल. अनेक ग्रंथ चालले, तो इंद्रियांचा विषय नाही, तो दिसण्याचा विषय नाही येत ना, मग त्याला याला दाखवायचं कसं राजाला? आता अनेकांना विचारलं, पण त्यांनी सांगितलं मला प्रत्यक्ष दाखव, मी तसं मांडणार नाही, ग्रंथातले उदाहरणं मला चालणार नाही, मी प्रत्यक्ष प्रमाण्यवादी आहे, प्रत्यक्ष प्रमाण मी मानतो. पाच 6 दिवस निघून गेले, त्याला काही सूचना. 6 दिवस झाले, घरी याला हताश झाला. एक नोकर होता, त्या नोकराने मंत्री साहेबांना विचारलं, अलीकडे तुम्ही फार अस्वस्थ दिसतायत, काय झालं? त्यांनी नोकराला सांगितलं, माझी अडचण तुला काय सांगून, तुला सांगून काय उपयोग आहे? म्हणजे सांगून तर बघा, तुम्ही मला आजपर्यंत स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलंय, ज्या ज्या वेळेला माझ्या जीवनात काही प्रसंग अडचणी आल्या असेल, तुम्ही मला मदत केली, सहकार्य केलं, मी तुमचा नोकर आहे, माझ्याकरता तुम्ही खूप काही केलंय, मला तुमच्याकरता काही करता आलं, संधी मिळाली तर मी प्रयत्न करेल. तो काय प्रयत्न करणार म्हणले? सांगून तर बघा. 7वा दिवस होता आणि 8व्या दिवशी मुदत होती. म्हणजे राजाने सांगितलं की मला देव दाखव. नाही, तुला देव दाखवता आला, तू उद्या फाशीवर जाणार आहे. नोकराला सांग, तुम्ही काय काळजी करता, हे माझ्यावर सोपव ना. तुम्ही राजाला एक सांगा, हा काय प्रश्न विचारला तुम्ही, हे तर माझा नोकर सांगू शकतो. मंत्र्यांनी सांगितलं, अरे बाबा तुला सांगता येईल का, तुला त्यांचं समाधान करता येईल का, तुम्ही काय काळजी करता? त्या मंत्र्याने डोक्याला हात लावला, आपला नोकर, आणि हा म्हणतोय मी समाधान करील. अरे तुला सुद्धा फासावर जावं लागेल, काही काळजी करू नका. 8व्या दिवशी राजाचा दरबार भरला. राजाने मंत्री महोदयांना विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पाहिजे, नाहीतर फाशीवर जावं लागेल. मंत्री महोदयांनी सांगितलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर माझा नोकर देऊ शकतो, माझा प्रश्न पुढचा आहे. बोलव म्हणजे नोकराला. राजाने त्या नोकराला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ, जर तुला माझं समाधान करता आलं नाही तर तुझ्या मालकाबरोबर तुला सुद्धा फाशीवर जावं लागेल. तुला मी संधी देतोय, माघार घ्यायची असेल तर घेऊ शकतो. त्याने सांगितलं, नाही, मी तुमचं समाधान करणार. ठीक आहे, सभा भरलेली होती. आता नोकर आहेत, हा काय उत्तर देतो? त्याने राजाला सांगितलं, 1 ग्लासभर दूध पाठवा. पाठवलं. त्यामध्ये 1 चमचा दिलं दूध. त्या दुधामध्ये चमचा घातला आणि तो हलवीत बसला. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो दूधच हलवीत होता. राजाने विचारलं, अरे
तू पिण्याकरता दूध मागितलं 1 तासापासून आणि ग्लासभर दूध तुला दिलं, तू चमच्यात काय हलवतोय? म्हणजे मी तूप शोधतोय. म्हणजे रे मूर्खातला तूप जर हवा होता तू तूप का नाही मागितलं? मी तूप दिलं असतं ना. तू दुधात चमचा का हलवतोय? त्यांचं नाही, मी या दुधात तूप शोधतोय. राजाने सांगितलं, अरे असं कोण दुधामध्ये तूप सापडत असतं का? त्याकरता दुधाचं दही करावं लागेल, दह्याचं मंथन करावं लागेल आणि मग त्यातून लोणी निघेल, त्याचं तूप करता येईल ना. असं अचानक कसं काय दुधामध्ये तूप सापडेल? त्यांच्या दुधात तूप नाही का? राजाला प्रश्न विचारला, दुधात तूप नाही असं म्हणा. दुधात तूप नाही असं म्हणता येणार नाही, कारण तूप दुधातूनच निघतं, पण त्याची प्रक्रिया आहे. त्यांनी सांगितलं, तसंच त्या परमात्म्याला प्राप्त करण्याची, परमात्म्याला प्रगट करवण्याची एक प्रक्रिया आहे. असा काही तो बोटाने दाखवण्याचा विषय नाही आहे, तो नेत्रेंद्रियांचा विषय नाही आहे, कुठल्याही इंद्रियांचा विषय नाही आहे, तो मनबुद्धीचाही विषय नाही आहे. आणि मग ज्याचा जो विषय नाही त्याद्वारे जर तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत असाल तर तो दिसेल कसा, सापडेल कसा? राजाचं समाधान झालं. जो इंद्रियांचा विषय नाही आहे तो इंद्रियाद्वारे निश्चित प्राप्त होऊ शकत नाही. मग त्याला प्राप्त करून तरी काय करायचं आहे? जीवनामध्ये काय आवश्यकता आहे अध्यात्माची? ग्रंथचे ग्रंथ, हजारो लाखो ग्रंथ पडलेत आणि ऋषीमुनींनी ग्रंथ लिहून ठेवले, व्यवहाराच्या तर काही उपयोगाचे नाही. लोक व्यवहार दृष्टिकोन पाहतात. एकही ग्रंथ व्यवहाराच्या उपयोगाचा नाही अध्यात्मातला. निरर्थक त्यामध्ये वेळ वाया जातो. अनेक प्रकारचे शास्त्र, त्या शास्त्रांची भांडण, त्या शास्त्रामध्ये असणारे मतमतांतर, हे कशाकरता करायचं? आजची परिस्थिती अशी आहे की लोकांची उपवासमार व्हायला लागली. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पेशंट, कोरोनाचे पेशंट हॉस्पिटल पुरे ना, एखादा हॉस्पिटलला मदत करा, गोरगरिबाला काही मदत करा, कशाला इतका पैसा घालायचा? अशाही प्रकारचा विचार करणारा एक वर्ग आहे. समाजामध्ये सर्वच प्रकारचे लोक असतात आणि ते असावेच. ही सृष्टी आहे. या सृष्टीमध्ये कोणी सुखी तर कोणी दुःखी. भूतानाम देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखायैव हि साधूनाम तादृश्याम चितात्मनाम. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहेत. भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली ही कशी आहे? दुःखाय च सुखाय च. यात कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे. एकाची आई मिळी दररोज बसला, दुसऱ्याला मुलगा झाला, पेढ्या वाटतोय. शहरामध्ये एकाच बिल्डिंगमध्ये राहतात, शेजारीच राहतात. शहरामध्ये बघा, एकाच बिल्डिंगमध्ये 100-100, 200-200 परिवार राहतात. एकमेकाचा परिचय नसतो, नाव सुद्धा कोणाला माहित नसतं. याला मुलगा झाला म्हणून हा पेढे वाटतो आणि शेजारी त्याची आई मिळून तो रडतोय. एकाला सुख, एकाला दुःख. एकाच्या कुत्र्याला बेऱ्याला कार पाव बिस्कुट खायला आणि दुसऱ्याला पोटात कावळे ओळे खायला मिळत नाही. कोणी सुखी, कोणी दुःखी. परंतु सुखायैव हि साधूनाम तादृश्यामचितात्मनाम. या ठिकाणी सांगितलं सुखायैव हि साधूनाम. भगवंताच्या, ईश्वराच्या सृष्टीमध्ये सुख दुःख असेल, परंतु सुखायैव हि साधूनाम. साधूच्या सृष्टीमध्ये दुःख नावाची वस्तू नाही. संताचे हे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्याची. म्हणून प्रत्यक्ष भगवान परमात्मा सुद्धा संतांची सेवा करतात. सुखायैव हि साधूनाम. हे सुख, हे समाधान विषयामध्ये नाही आहेत, भोगामध्ये नाही आहेत,
प्रपंचामध्ये नाही आहेत, वस्तूंमध्ये नाही आहेत. म्हणून त्याकरता अध्यात्माची गरज आहे. प्रत्येकाची वृत्ती भिन्न आहे. सर्वच लोक अध्यात्माकडे वळतात असं नाही आहेत. सर्वांच्याच भाग्यात हे नसतं. मौली ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पद्रा आळ, परिते अव्हे रोणी गोचीड अशुद्ध कायन झेल. गायीच्या स्तनाला गोचीड चिकटलेलं असतं. पासी त्वचेच्या पद्रा आळ, त्वचेच्या पद्राच्या आळ दूध आहे, परंतु अशुद्ध रक्त सेवन करतं ते गोचीड. तसं या संसारामध्ये रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी 3 प्रकारचे लोक आहेत. तमोगुणी, रजोगुणी लोक हे समाधान प्राप्त करू शकत नाही. त्याकरता शुद्ध सात्विकता असावी लागते. सत्वगुणी लोक ऊर्ध्वगती प्राप्त करतात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसः, जघन्यगुण वृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसः. सात्विक लोक ऊर्ध्वगती प्राप्त करतात. राजसी लोकांना मध्यगती प्राप्त होते आणि तमोगुणी लोक अधोगतीला जातात. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा खूप सुंदर वर्णन करतात. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेती तां शृणु. 3 प्रकारचे श्रद्धा असणारे लोक आहेत माझे. तमोगुणी, सत्वगुणी, रजोगुणी. तामसी लोकांची प्रवृत्ती काय आहेत? अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, शठो नैष्कृतिकोलसः, विषादी दीर्घ सूत्री च कर्ता तामस उच्यते. भगवान परमात्मा सांगतात. अयुक्त, ज्याने अभ्यासाद्वारे आपल्या चित्ताला समाहित केलेलं नाही. युक्त नाही, तो अयुक्त. चित्ताला ज्याने स्थिर केलेलं नाही आहेत, चित्ताला ज्याने शुद्ध केलेलं नाही आहेत, चित्त ज्याचं मलिन आहेत, अयुक्त. प्राकृत, असंस्कारित, ज्याच्याकडे चांगल्या प्रकारचे संस्कार नाही आहेत. स्तब्ध, कठोर. इथं स्तब्ध शब्दाचा अर्थ कठोर आहे. विनयाचा अत्यंत अभाव ज्याच्याकडे आहे. विनय नाही, नम्रता नाही, घमेंडी, अहंकारी आहेत, कठोर आहेत. शठ, शठ म्हणजे ठकवणारा, शठो, ठकवणारा, डावपेची. काही लोक सतत डावपेचाने वागत असतात. हे लक्षण आहे. सतत डावपेचाने वागणारा जो मनुष्य आहे त्याची ही स्थिती आहे. तो तमोगुणी वृत्तीत सांगितलं. नैस्त्रिकोल, नैष्कृतिक म्हणजे दुसऱ्याच्या उपजीविकेत बाधा आणणारा. दुसरा एखादा चांगलं काम करीत असेल ना, तर त्याच्या त्या कार्यामध्ये बाधा आणणारा, नैष्कृतिक. अशा प्रकारे स्वभाव ज्याचा आहे. आळसी आहेत, अलस. दीर्घसूत्री. दीर्घसूत्री याचा अर्थ असा आहे की छोट्या कामाकरता खूप वेळ लावणारा. एक काम एकदा कधी करणार नाही, 4-4 वेळा करून त्यातही चुका करणारा. असा जो आहे करता तामस उच्चते, हा तमोगुणी आहे आणि याला अधोगती प्राप्त होते. याचं कधी कल्याण होऊ शकत नाही, कारण हे दोष आहेत जीवनामध्ये. कठोर स्वभाव जो मनुष्य असतो ना ज्याचा, तर कठोर स्वभाव असणारा मनुष्य
हा दुसऱ्याला कठोर वचनाद्वारे दुःख देतो, पण तो स्वतः सुद्धा दुःखी होत असतो. त्याला काय स्वतःला त्यातून सुख मिळतं असं नाही. जो दुसऱ्याला दुःख देतो तो सुखी कसा असू शकेल बरं? आणि जो दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो, निष्कृतिक दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारा, त्याच्याही कामामध्ये कधीतरी अडथळा येईलच ना. आलस्यादी दोष ज्याच्यामध्ये आहेत, आळसी आहेत, काम करण्याची मानसिकता नाही, अशा प्रकारचे लोक कधीही जीवनामध्ये यांची उत्क्रांती होऊ शकत नाही, हे पुढे जाऊ शकत नाही. पण असा एक वर्ग समाजामध्ये आहे, पूर्वीपासूनही आजही आहे, पुढेही असणार आहे. कारण हे प्रकृती त्रिगुणात्मिका आहेत, हे त्रिगुणात्मिका माया आहेत, तो परमात्मा गुणातीत आहेत. रजगुण, तमोगुण, सत्वगुण हे 3 गुण जे आहेत, या 3 गुणांनी युक्त माया आहेत आणि त्या मायेच्या अधीन असणारा हा जीव आहे. अशा प्रकारे असणारे जे दोष आहे, हे दोष घालवण्याकरता अध्यात्माची गरज आहे. अध्यात्म कशा करता पाहिजे? आपल्याला अधोगतीपासून जर वाचायचं असेल, योग्य आणि मार्गाला जायचं असेल, तर आपल्याला निश्चित अध्यात्माशिवाय पर्याय नाही. हे सामर्थ्य दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही आहे. म्हणून अधोगतीला जाणारा एक वर्ग आहे तमोगुणी, दुसरा राजसी. रागी कर्मफल प्रेप्सो लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजस परिकीर्तितः. हा रजोगुणी आहे. रागी, रागी म्हणजे आसक्ती नाही, तर राग शब्दाचा अर्थ क्रोध नाही. राग, राग शब्दाचा नाही करताय. एक मला खूप राग येतो, इथं क्रोध अर्थ होतो. एखादा मग चांगला राग गातो, इथं राग. दुसरा राग म्हणजे आसक्ती. काही ठिकाणी राग प्रेमालाही म्हटलेले आहेत. इतर रागी म्हणजे आसक्तीने युक्त. संसारामध्ये हा इतका आसक्त होतो, संसारातील प्रत्येक वस्तूशी त्यांनी स्वतःला इतकं जोडून घेतलेलं असतं की थोडा काही परिणाम झाला की त्या सुखदुःखादी परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतात. संसारामध्ये जे काही घडेल त्याचा प्रत्येक गोष्टीचा परिणाम अंतःकरणावर करून घेतो. अशा प्रकारे रागी. कर्मफल प्रेप्सू, कर्मफलाची इच्छा करणारा. सात्विक मनुष्य कर्म करतो, कर्मफलाची इच्छा करीत नाही. भगवान परमात्मा सांगतात, कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, फल देणं माझं कार्य आहे, तू फलाची अपेक्षा करू नको. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददास्यत यत् तपस्यस्य कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्जुन, तू जे काही करतो ते मला अर्पण कर. म्हणजे त्या कर्माचा दोष तुला लागणार नाही. आपण भोजन करतो, भोजन करताना काय करतो? भोजनाला प्रारंभ करताना भगवंताचं स्मरण करतो आणि ताटाच्या भोवती पाणी फिरवतो ना. एकाने विचारलं, म्हणे हे कशा करता पाणी फिरवलं तुम्ही? त्याचा उद्देश काय? त्याचा उद्देश आहे की त्या भगवंताच्या कृपेने हे अन्न आपल्याला प्राप्त झालेलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्या परमेश्वराला अर्पित करून मग ते सेवन करायचं आहे. आणि तसं जर केलं नाही तर आपल्याला दोष लागतो. काय दोष लागतो? अन्न आपण शिजवलं, अन्न शिजताना त्यात जीवजंतू मिळले. मेथीची भाजी उपटून आणली भाजी करण्याकरता, तो तरी जीवच आहेत ना, त्याला तुम्ही उपटून आणलं याचा अर्थ काय? त्याचं आयुष्य संपलं ना. शिजवलं, त्यात जीवजंतू मिळले.
अग्नीद्वारे आपण त्याला शिजवतो. त्या अग्नीमध्ये समजा एखादा आपण सरपण म्हणून लाकूड वापरतो, त्यामध्ये जीवजंतू असतात. हे सगळे दोष त्या अन्नात आलेले आहेत. आणि म्हणून भोग म्हणून जर तुम्ही अन्नाचा स्वीकार कराल तर हे सगळे दोष तुमच्यामध्ये येतील. आणि म्हणून ते परमेश्वराला अर्पण करून परमेश्वराचा प्रसाद म्हणून सेवन केला तर ते दोष येणार नाही. भगवान सांगतात, यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी तदास्यत. जे काही असेल मदर्पणम, ते मला अर्पण कर. तत्कुरुष्व मदर्पणम. परंतु रजगुणी मनुष्य हा कसा आहे? कर्मफल प्रेप्सू, कर्मफलांची इच्छा करणारा आणि कर्मापेक्षाही जास्त इच्छा करणारा. हे त्याचं दुःखाचं कारण आहे. लुब्धो, रागी कर्मफल प्रेप्सोर लुब्धो. लुब्ध म्हणजे लोभी. रजोगुणी मनुष्य लोभी असतो, स्वार्थी असतो. आणि लोभ हा वाईट आहे. लोभ नसावा. लोभ हा दुःखस्य कारण आहे. दुःखाला कारण लोभ आहे. लोभी मनुष्य सुखी असू शकत नाही. अनेक लोक लोभी असतात. चमडी जाए लेकिन दमडी न जाए. धन साचवतात, मरतात, नंतर भांडणे होतात. स्वतःचा उपभोग घेतला नाही, जगाला उपयोग नाही. अशा प्रकारे स्वार्थी असणारे लोक लोभी, यांचं कल्याण होऊ शकत नाही. हिंसात्मक, प्राण्यांची हिंसा करणारा रजोगुणी मनुष्य हा हिंसा करणारा आहे. मांसभक्षी, अशुची, अशुद्ध, अपवित्र, अशुद्ध आचरण करणारा, ज्याच्या आचरणामध्ये पावित्र्य नाहीये. हर्ष शोकान्वित, थोडा काही लाभ झाला खूप हर्ष होतो, खूप आनंद होतो. थोडी हानी झाली की रडायला लागतो. हर्ष शोकाने लिप्त असणारा कर्ता राजस परिकीर्तित. हा करता राजस आहे. म्हणून तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी, तीन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. सात्विक कर्त्याचं लक्षण भगवान परमात्मा सांगतात. मुक्तो संगेन हमवादी धृत्युत्साम समन्वितः सिद्ध सिद्धोर निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. मुक्त संग, जो संसर्गापासून दूर राहणारा, संगरहित. संगरहित म्हणजे लोकांमध्ये जात नाही असा अर्थ नाही आहे. संग ही एक अंतकरणाची अवस्था आहे. नारद भक्तसूत्रामध्ये नारदजी वर्णन करतात, दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संगाचा त्याग करा. तीन प्रकारचे संघ सांगितले: कुसंग, सत्संग आणि दुत्संग. कुसंग म्हणजे वाईट संगती. वाईट संगत करू नये. संगतीचे मनावर अतिशय गंभीर असे परिणाम होतात. पाण्याचा बुंद आहे, विस्तवात पडला, काही क्षणात जळून गेला. तोच पाण्याचा बुंद कमळाच्या फुलावर पडला. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचे कोवळे किरण पडल्यानंतर मोत्यासारखा चमकू लागला. विस्तवाच्या संगतीने सर्वनाश झाला. विस्तवाच्या संगतीने लोप पावला, नष्ट झाला. कमळाच्या फुलाच्या संगतीने शोभायमान झाला.
तोच पाण्याचा बुंद सर्पाच्या मुखात पडला, विष झाला. तो पाण्याचा बुंद स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला, मोती झाला. संसर्गजा दोष गुणो भवन्ति. विस्तवाच्या संगतीने नाश झाला, कमळाच्या फुलाच्या संगतीने शोभायमान झाला, सर्पाच्या संगतीने विषरूप झाला, आणि स्वाती नक्षत्रात शिंपल्याची संगत केली तर मोती झाला. मन ही पाण्याप्रमाणेच आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. पाण्यात लाल रंग टाकला तर पाणी लाल होतं, हिरवा रंग टाकला हिरवं झालं, पिवळा रंग टाकला पिवळं झालं. मनाला जसा संग मिळतो तसा रंग चढतो. म्हणून कुसंगतीचा त्याग करावा. या ठिकाणी मुक्त संग सात्विक जो आहे हा संसर्गापासून दूर राहणारा आहे. मी सांगितले कुसंग, दुसरा आहे सत्संग. सत्संग याचा अर्थ सत असणारं ते परमतत्व त्याच्या चिंतनामध्ये. जीवनामध्ये सत्य तू विठ्ठला, तो परमात्मा सत्य आहे. जे सत्य आहे त्या सत्याचा मार्ग अवलंबणं हे तर सत्य. सत्संग अथवा महापुरुषांचा संघ हाही सत्संग आहेत. कारण महापुरुषांच्या संगतीने आपल्याला हे सर्व कळतं. अध्यात्माची काय आवश्यकता आहे, सत्संगाची काय आवश्यकता आहे, तर बिनु सत्संग विवेक न होई. विवेक प्राप्त होण्याकरता सत्संगाची आवश्यकता असते. आणि विवेक नसेल तर ते जीवन म्हणजे पशुतुल्य जीवन आहे. विवेकहीन जीवन हे पशुतुल्य जीवन आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सत्संग महत्वाचा आहे. ठीक आहे, कुसंग सत्संग का, पण दुस्संग. नारदने समजा दुस्संग सर्वथैव त्याज्य, दुस्संगाचा त्याग करा. दुस्संग हा बाहेर नसतो, दुस्संग आत आहे. कुसंग बाहेर आहे. बाहेरची गोष्ट आहे त्याचा त्याग करणं सोपं आहे, पण जे आत आहे त्याचा त्याग करणं फार अवघड आहे. मग दुस्संग याचा अर्थ असा की एखादी गोष्ट वाईट आहे कळूनही तो करतो, हा दुस्संग आहे. त्याला वाटतं हे वाईट आहे, करू नये. त्याची सद्विवेक बुद्धी त्याला सांगते करू नये, हे वाईट आहेत, याचे परिणाम वाईट होतील, तरी तो करतो. झालेला आहे. याला दुस्संग म्हणतात. आणि दुस्संग आत असतो. मग कुसंगापेक्षा दुस्संग भयंकर असतो. कुसंगाचा त्याग करता येतो. दुस्संग स्वतःच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून नारदाने दुस्संगाचा त्याग करायला सांगितलं. जसं अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषः अनिच्छिन्न वार्ष्णे बलादेव नियोजित. चांगले चांगले माणसं पापात का प्रवृत्त होतात, इच्छा नसतानाही. बघा, माणसाचं एक मन सांगते करू नको, तरी पण तो करतोय. असं का करतो? कोण बलात्काराने त्याच्याकडून कर्म करून घेतं? दारू पिण्याला वाटतंय दारू पिऊ नये तरी पण पितोय. भगवान सांगतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. हे विद्वानांचे सुद्धा वैरी आहेत, काम क्रोधादी विकार, आणि हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. म्हणून याचा त्याग करा.
हा दुःसंग. मुक्त संग कुठल्याही संगतीचा ज्याच्यावर काहीही परिणाम होत नाही त्याला मुक्त संग म्हणावं. महापुरुष मुक्त संग अवस्थेमध्ये असतो. वायू आहेत, सुगंधावरून गेलं तर सुगंधाला वाहून नेतो, पण पुढे गेल्यानंतर सुगंध येणे दुर्गंध नाही. दुर्गंधावरून गेला दुर्गंधालाही वाहून नेतो. काही क्षण सुगंध दुर्गंधाने युक्त वायू भासत असेल, परंतु वायू सुगंध दुर्गंधाने युक्त नाही आहे. तसं कदाचित काही क्षण हा सात्विक मनुष्य कुठल्या तरी संगतीमध्ये अडकलेला भासत असेल, तरी तो संगतीत अडकलेला नाही. कधी कधी एखादा महात्मा संगतीत अडकलेला दिसतो आणि अज्ञानामुळे आपण साधू संतांनाही नाव ठेवतो. स्वामी शरणानंदजी महाराज वृंदावनला, त्यांना एका साधकाने प्रश्न विचारला स्वामी रामकृष्ण परमहंसांबद्दल, की स्वामी रामकृष्ण परमहंस हे तर सिद्ध महात्मा होते, ते होका प्यायचे. त्यांनी प्रश्न विचारला, रामकृष्ण परमहंस विदेही महात्मा है, सिद्ध महात्मा है, फिर भी होका क्यों पीते? ते शरणानंदजी महाराजांनी उत्तर दिलं, महापुरुष के ओर उस दृष्टि से मत देखो, वह पहाड़ के ऊपर का खड्डा है. पहाड़ के ऊपर का जो खड्डा होता है ना, वो जमीन से बहुत ऊंचा होता है. डोंगरावर एखादा खड्डा जरी असला तो जमिनीपासून फार उंच आहे. जमिनीवरून आपण त्या खड्ड्याचे गुणदोष पाहण्याचा प्रयत्न करू नये. दिसताना काही गोष्टी जरी आपल्याला दिसत असतील, काही काळ ते आसक्त दिसतही असतील. जसं उदाहरण मी सांगितलं की वायू आहेत, हा सुगंधावरून किंवा दुर्गंधावरून वाहत जाताना काही काळ तो सुगंध दुर्गंध युक्त जरी भासत असेल, तरी वायू हा सुगंध दुर्गंध युक्त नाहीये. सुगंधी पदार्थ जाळल्यानंतर अग्नीतूनही सुगंध निघेल, दुर्गंधी पदार्थ जाळल्यानंतर अग्नीतूनही दुर्गंध निघेल, परंतु सुगंध दुर्गंध हा अग्नीचाही विषय नाही आहे. अग्नी सुगंधी नाही, दुर्गंधी नाहीये. तुकाराम म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा, त्याप्रमाणे हे पाप पुण्य आमच्या अंगाला कधी स्पर्श करीत नाही. हिरा आहे, एका माणसाकडे हिरा होता आणि तो गटारात पडला. खूप शोधला, काही सापडला नाही. दीड महिन्यानंतर त्यांनी परत विचार केला, शोधून पाहू, फार मौल्यवान वस्तू आहे. तो 1 महिन्यानंतर त्या गटारामध्ये शोधला, तो सापडला. त्याला खूप आनंद झाला. हिरा धुतला, स्वच्छ आहे. ते हिऱ्यामध्ये त्या गटारामध्ये असणारी जी काही घाण आहे ते हिऱ्यात नाही प्रवेश करू शकत. हिरा महिनाभर राहिला काय, वर्षभर राहिला काय त्या गटारामध्ये. गटारामध्ये असणारी जी घाण आहेत त्या घाणीपासून तो अलिप्तच आहे. घाणीने लिप्त जरी दिसत असेल तर घाणीपासून तो कायमचा अलिप्त आहे, कारण हिऱ्यामध्ये ती घाण प्रवेशच करू शकत नाही. तसं आत्मा हा अलिप्तच असतो. लिप्त जरी दिसत असेल तरी तो दृष्टीचा दोष आहे. लिप्यतेन स पापेन पद्मपत्रंगांबसहा, ज्याप्रमाणे पद्मपत्र पाण्यात राहून अलिप्त असतं त्याप्रमाणे सत्वगुणी मनुष्य संगापासून अलिप्त असतो. मुक्त संग. अनहंवादी, अधमवादी, अहंकाराचा लेशही ज्याच्या ठिकाणी नाही. मुक्त संग, अनहंवादी, अहंकार ज्याचा नष्ट झालेला आहे. अहंता आणि ममता हे दुःखाला कारण आहेत. धृत्युत्साह समन्वित, धैर्य आणि उत्साह ज्याच्यामध्ये भरलेला आहे.
अतिशय उत्साह ज्याच्यामध्ये आहेत, काम करण्याची ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. सिद्ध सिद्धो निर्विकार, कुठल्याही कार्याची सिद्धी हो अथवा न हो, चित्तामध्ये विकार जो निर्माण होऊ देत नाही तो सात्विक. कर्म केलं पण मिळेल न मिळेल, सिद्ध सिद्धो निर्विकार करता सात्विक उच्चते, त्याला सात्विक म्हणावं. ही सात्विकता अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होते त्यावेळेला त्याचे सर्व प्रकारचे भय संपतात. भय नावाचा दोष त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतायत, श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिति दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. हे सत्वगुणी पुरुषाचे लक्षण आहेत, सात्विकाचे लक्षण आहेत. अभयम, भय नावाचा दोष ज्याचा संपलेला आहे. अनिष्टाच्या शंकेने मनुष्याच्या मनामध्ये जी घबराट निर्माण होते, जे भय निर्माण होतं, त्या भयाचा अभाव म्हणजे अभय. संसारी मनुष्य भयभीत असतो. कोणी छातीवर हात ठेवून सांगू शकतो का मला कुठलंच भय नाही. पहिलं लक्षण सांगितलं अभयम. एक आहे बा बाहेरून होणारं भय, एक आहे आतून होणारं भय. बाहेरून होणारं भय चोर, डाकू, व्याघ्र, सर्प इत्यादिकांपासून होणारं भय, हे बाहेरून होणारं भय. किंवा शरीराचा नाश होईल याच्या संख्येने सुद्धा भय निर्माण होतं. मला मरावं लागेल, मला हे सगळं सोडून द्यावं लागेल, एवढे कष्टाने कमवलं, एवढं उभं केलं, शून्यातून तयार केलं, आजारी पडतो, बाजेवर पडलेला आहे, पण चाव्या मुलाच्या ताब्यात द्यायची इच्छा होत नाही. एवढ्या कष्टाने कमवलं, देऊन टाकावं असं तर पर्याय नाही ना. हे भयच आहे. एखादा व्यसनी मनुष्य असतो, त्याला जर व्यसन सोडायला सांगितलं ना, व्यसनापासून त्रास होतो, पण त्याला एक भय वाटतं. बिडी, सिगरेट, अफू, तंबाखू आदी खाणारे लोक, त्याला वाटतं आपण हे जर सोडलं तर हे खाणारे जे मित्र आहेत ना, ते मित्र दूर होतील आपल्यापासून. ते त्याला भय वाटतं. कोणाला कशाचं भय वाटतं? हे बाहेरून होणारी भय आहेत. वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या कर्तव्याचं पालन करीत असताना आपल्या आज्ञेविरुद्ध कोणतेही काम घडू नये. किंवा आचार्य, गुरु, संत, महात्मा यांच्या वचनाची अवज्ञा आपल्याकडून घडू नये. कुलधर्माच्या विरुद्ध अशा प्रकारचं आचरण आपल्याकडून घडू नये. पापकर्म आपल्याकडून घडू नयेत. अशा भयाने सुद्धा भयग्रस्त असणारा एक वर्ग आहे. परंतु हे भय कल्याणकारी आहेत. असं भय असावं, पापकर्म घडू नये. पापकर्म जर घडलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. ते चुकले नाही. केल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. दशरथाला चुकलं का? राम 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 म्हणत दशरथाने प्राण सोडला, परंतु दशरथाच्या अंतःसंयमाला राम नव्हता. कारण श्रावण बाळाची जी हत्या घडली, त्या हत्येचे परिणाम
श्रावणाच्या हत्येचे परिणाम दशरथाला भोगावे लागले. कर्मफल भोगावंच लागतं. एकदा कर्म घडले की ते भोगावं लागणार आहे. ते कधी या जन्मात, पुढच्या जन्मात, 10 जन्मानंतर, 100 जन्मानंतर ते चुकतच नाही. भोग तो न घडे संचिता वाचुनी. संचिताशिवाय भोग असू शकत नाही. काही काही लोकांच्या जीवनामध्ये फार संकट असतात, दुःख येतात, तो रडायला लागतो. काय मी देवाचा अपराध केला, देवाने माझ्यावर काय एवढा अन्याय केला, मी कुठं कोणाचं वाईट केलं. आज जरी तू कोणाचं काही वाईट केलेलं नसेल तरी पूर्वी कधीतरी केलेलं आहे, याचे परिणाम समोर आले. असं कसं घडू शकतं? ज्या अर्थी कर्माचं फल भोगण्याची पाळी तुझ्यावर आली त्या अर्थी कर्म तू घडलेलेच आहेत. म्हणून कर्माचं फल हे ईश्वर प्रत्येकाला देतो. ईश्वर कोणाला काही देत नाही, कोणाचं काही घेत नाही, आपल्याच कर्माचं फल आपल्याला देतो. अशा प्रकारे पापकर्माचं भय काहींना वाटतं, तर पापकर्माचं भय वाटावं. कारण पापकर्माचं भय वाटलं तर आपण पापकर्मापासून वाचू शकतो. कर्माचं फल निश्चित भोगल्याशिवाय चुकत नाही, हा सिद्धांत आहे. महाभारतामध्ये कर्णाचं उदाहरण आहे. कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना भारतीय युद्धामध्ये ज्या वेळेला भीष्माचार्य द्रोणाचार्य रणांगणामध्ये पडले, त्यावेळेला प्रधान सेनापती पदक कर्णाला दिलं. पंधरावा दिवस होता युद्धाचा. तो 10व्या दिवशी भीष्माचार्य पडले. त्यानंतर 3 दिवस द्रोणाचार्य त्या ठिकाणी प्रधान सेनापती होते आणि त्यानंतर कर्ण. महाभारत जर आपण वाचलं, महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये गीता आहे. महाभारताच्या भीष्म पर्वाच्या 25व्या अध्यायापासून गीतेला सुरुवात होते. 25वा अध्याय म्हणजेच गीतेचा पहिला अध्याय. भीष्म पर्वाच्या 25 ते 42व्या अध्यायामध्ये गीता आहे. आणि त्याआधी युद्धाचं काही वर्णन येतं. भीष्माचार्य रणांगणात पडल्याचं उदाहरण संजय जेव्हा धृतराष्ट्राला सांगतो. संजयाला दिव्य दृष्टी जरी दिलेली होती तरी संजयाला रणभूमीमध्ये जाण्याची परवानगी होती आणि त्याला कोणी मारणार नाही अशा प्रकारचा निर्णय झालेला होता. कारण धृतराष्ट्राला निरोप बातम्या देण्याचं काम संजय करीत होता. मग संजयाने धृतराष्ट्राला जी गीता सांगितली ती भगवंताने अर्जुनाला ज्या दिवशी सांगितली त्या दिवशी सांगितलेली नाही. कारण भीष्माचार्य जेव्हा रणांगणामध्ये पडले तेव्हा संजय रणांगणात होता. महाभारताचा बारीक अभ्यास केला तर लक्षात येईल. नाहीतर लोक पुस्तक वाचत राहतात, वाचून वाचून पानं फाडून गेले, ग्रंथच फाडून टाकले वाचून वाचून, पण ते डोक्यात शिरलं नाही ना. ज्यावेळेला संजय भीष्माचार्य रणांगणात पडल्याची बातमी धृतराष्ट्राला सांगतो त्यावेळेला धृतराष्ट्राचा एक शब्द आहे, अरे संजय, ज्या भीष्माचार्यांनी परशुरामजी सारख्यांना परास्त केलं ते नरशार्दूल भीष्माचार्य आणि अर्जुनाने त्यांना रणांगणात पाडलं कसं? संजय सांग, तो तिथे होतास ना. हा शब्द फार महत्वाचा आहे. धृतराष्ट्र संजयला म्हणतो तू तिथे होतास ना, याचा अर्थ संजय तिथे होता. दहाव्या दिवशी भीष्माचार्य रणांगणात पडले
15व्या दिवशी द्रोणाचार्य. आणि त्यानंतर कर्ण प्रधान सेनापती बनला. प्रधान सेनापती पद कर्णाला मिळालं. अर्जुन आणि कर्ण युद्ध प्रारंभ सुरू झाला. अचानक रथाचं चाक जमिनीत गेलं. ते रथचक्र काढण्याकरता कर्णाने रथाच्या खाली उडी टाकली. कर्ण रथचक्र काढण्याच्या प्रयत्नात असताना अर्जुनाने धनुष्याला बाण लावला. कर्णाला मारणार तेवढ्यात कर्णाने सांगितलं, अरे अर्जुन, तू धर्म जाणतोस आणि अधर्म का करतोस? एखादा योद्धा युद्धाच्या तयारीत नसेल तर अशा वेळेला त्याला मारणं हा अधर्म आहे. तू का धर्म करतोस? तू धर्म जाणतोस. एकटा योद्धा असेल तर अनेकांनी एकत्रित येऊन त्याला ठार मारणं हाही अधर्म आहे. एखादा योद्धा युद्धाच्या तयारीत नसताना त्याला अशा वेळा युद्धाला प्रवृत्त करणं हाही अधर्म आहे. एखादा शरण आलेला असेल तर शरणागताला ठार मारणं हाही अधर्म आहे. मी युद्धाच्या तयारीत नाहीयेस अर्जुन, तू का अधर्म करतोस? तेव्हा भगवंताकडे अर्जुनाने पहिल्याने भगवंताने कर्णाला सांगितलं, कर्णा, जेव्हा तू दुःशासन दुर्योधन शकुनी एकमते झाला, तू दुःशासन दुर्योधन शकुनी, तुम्ही जेव्हा एकत्रित होता, भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण घडत होतं, त्यावेळेला तू द्रौपदीला टोचून टोचून बोलत होतास. कर्णा, हा धर्म होता का? दुसऱ्याला उपदेश करणं फार सोपं असतं. आज तू धर्माचा उपदेश करतेस. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, हा धर्म होता का? भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, हा धर्म होता का? पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, हा धर्म होता का? काय धर्म? 12 वर्ष वनवास भोगूनही पांडवांना त्यांचं राज्य परत दिलं नाही, हा धर्म होता का? अभिमन्यू ज्या वेळेला चक्रव्यूहामध्ये अडकला, सर्वांनी एकत्र येऊन त्याची हत्या केली, हा धर्म होता का? हा जर धर्म नव्हता तर आता तुला काय धर्म सुचतोय? पुढं अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि कर्णाचा शिरच्छेद झाला. कर्माचा भला आहे. माझ्याकडून जर वाईट कर्म घडलं तर त्याचे परिणाम मला भोगावे लागतील. जे दशरथाला भोगावे लागले, कर्णाला भोगावे लागले, प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून मी वाईट कर्म का करू? पाप कर्म करण्याचं एक भय आहे. हे भय जीवाच्या कल्याण करता येत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतील. कुल परंपरा आहेत. कुल परंपरा टिकावी त्याकरता ज्या रूढी असतात, ज्या परंपरा असतात, त्या चालवल्या पाहिजे. वडिलांचे रीतिरिवाज मोडू नये. मोडले तर पुढं कुल भ्रष्ट व्हाल. आपण कुलभ्रष्ट होऊ. कुलभ्रष्ट झाल्यानंतर या कुळाचा लय होईल. कुल परंपरा चालवली पाहिजे. ते सुद्धा एक भय आहे. पण हे भय जर बाळगलं तर पुढे कुल परंपरा टिकेल. नाही भय बाळगलं तर अलीकडच्या काळामध्ये कुठली कुल परंपरा? संसारामध्ये आज परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. हे काय आतून होणारं भय. मनुष्य जेव्हा पापकर्म करतो, दुसरा अन्याय करतो, अत्याचार करतो, हे कर्म करताना तो भयग्रस्त असतो.
वरून दाखवताना तू जरी असं काही दाखवित असेल, मी बलवान आहे, मला कोणी काही करू शकत नाही, पण आतून तो भयभीत झालेला असतो. मग कुकर्म करणारा मध्ये आत्मबल नसतं, हे त्याला आतून निर्माण होणारं जे भय आहेत. आणि मनुष्याच्या मनामध्ये असा एक भाव असतो की आपण स्वस्थ राहावं, आपला सन्मान व्हावा, संसारी भोग आपल्याला मिळत राहावे, आणि मग ते पदार्थ टिकण्याकरता कदाचित तो अनर्थही करतो. की त्याला भय आहेत, हा माझा पैसा जर संपून गेला, हे धन संपून गेलं तर पुढं काय होईल, मग ते कमवा. मग ते कमवण्याकरता कधी कधी तो अन्यायही करतो, निषिद्ध आचरण करतो. आणि अशा प्रकारे कर्म करता करता तो कधी कधी इतका वाहवला जातो की जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. संसारी भोग आपल्याला मिळत आहे असं जरी वाटत असेल, हे टिकणारे नाहीयेत. विषयाचे समसुख बेगळाची बाहुली अब्राची सावली जाईल या मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण हे तुम्हाला केव्हा कळेल? सत्संगात आलात तर कळेल ना. नाहीतर किती लोक हाव हाव कोवा दरिद्र विशाल तृष्णा, काहींच्या तृष्णा इतक्या विशाल असतात, खूप मोठं व्हावं. काही मोठे मोठे कारखाने टाकले कर्ज करून, झालं लॉकडाऊन, व्याजही फिटेना आणि कारखाने कसे चालायचे. जेवढी ज्या व्यक्तीची अपेक्षा कमी तो व्यक्ती सुखी आहे, गरजा कमी ते व्यक्ती सुखी. आणि अपेक्षा किती वाढवली ते संपणारच नाही ना. सिकंदर होता ना, जग जिंकण्याची इच्छा होती, तो सिंधू नदी ओलांडून भारताकडे इकडे येऊ शकला नाही, भारत नाही जिंकू शकला. त्याला चाणक्याने तिकडेच रोखलं. आचार्य चाणक्यांनी सिकंदराचं मनोबल तोडलं, आत्मबल तोडलं. आणि अन्याय करणाऱ्या मनुष्याचं फार मोठं आत्मबल नसतं, ते तोडणं सोपं असतं. उद्देश शुद्ध नव्हता ना, फक्त स्वतःचा अहंकार की मी विश्वविजयी. विश्वविजयी हा शब्द कानाने ऐकायला मिळावा तेवढ्या करता लोकांवर अन्याय. काय आवश्यकता आहे? मनुष्य अहंकारामुळे कर्तव्य विसरून जातो.